ठीक आहे, त्याच्यामध्ये बघू सिंग्युलर काय आणि प्लुरल काय. बरोबर. आता सिंग्युलर मध्ये जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर काय काय येतं, इज काय सिंग्युलर असेल तर इथं म्हणजे इथं राम आहे म्हणून काय घेणार आपण, सिंग्युलर आहे म्हणून काय इज घेतला. इथं प्लुरल मध्ये काय येतं, ज्यावेळेस अनेक वचन असेल तर काय येतं, आर घेतो आपण. सिंग्युलरला इथं काय येणार आहे, वॉज. इकडे काय प्लुरल येणार आहे, वेअर. तसं आता जर हॅवन हॅज, आता हॅवन हॅज काय करायचं, जर हॅज असेल तर काय असतं, तर सब्जेक्ट बायचा सब्जेक्ट कसा येतं, तर सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग सिंग्युलरला काय येणार आहे, इथं हॅज असं येणार आहे. आणि प्लुरल असेल तर काय येणार आहे, हॅव असं येणार. काय येणार आहे, प्लुरल काय येणार आहे, हॅव असं येणार आहे. बरोबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की आपण सब्जेक्ट कळलं पाहिजे आपल्याला आणि प्रेडिकेट कळलं पाहिजे. सब्जेक्ट कुठे येत आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळाय. पुन्हा एकदा सांगतो की सब्जेक्ट कसं प्रेडिकेट करा. तर काय करायचं, इथं काय करायचं, इथं जे वर्ब आहे, वर्ब, आता वर्ब मध्ये सपोर्टिंग वर्ब असेल किंवा मेन वर्ब असेल, दोन्ही पण कुठलं पण काय करायचं, तिथनं काय करायचं, जे सेंटेन्स आहे तोडायचं आणि आपल्या उजव्या त्याला काय राहणार आहे इथं, तर प्रेडिकेट राहणार आहे. आणि इकडे कसं राहणार आहे, हे जे काय मिळालं आपल्याला ते काय राहणार आहे, तर वाक्याचं काय असेल, सब्जेक्ट असेल किंवा काय असेल, करता असेल. प्रत्येक ठिकाणी तेच करायचं, जे कुठलं वाक्य आहे ते तिथे तोडायचं. डाव्या साईडची बाजू काय असणार, आपल्याला सब्जेक्ट असणार आहे आणि इकडे काय असणार आहे, प्रेडिकेट असणार. प्रत्येक वाक्य जे कुठलं तुम्ही वाक्य बघाल तर त्यामुळे सब्जेक्ट प्रेडिकेट जर बघायचं, काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला त्यातला वर्ब कळला पाहिजे. वर्ब कळल्यानंतर त्याच्यातलं मग काय करायचं, वर्ब पासून वाक्य तोडायचं. इथं आता बघितलं, इथं आपण वॉज पासून तोडणार, हे काय झालं, आपलं प्रेडिकेट झालं. इथं कोण येणार आहे, वेअर पासून हे झालं प्रेडिकेट. इकडे काय होणार आहे, आपलं सब्जेक्ट असं होणार आहे आणि इकडे काय असणार आहे, प्रेडिकेट. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की सब्जेक्ट कुठला, प्रेडिकेट कुठला. त्यासाठी आपल्याला जेवढे वर्ब आहेत ते आपल्याला काय करायचं, पाठ करायचे. तर आपला जे सगळे आपल्या डेली रुटीन मधले ते आपल्याला माहितच पाहिजे की कुठला वर्ब कशासाठी किंवा त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ काय आहे. बरोबर. आपण जे सगळे बघितले ते एकदा बघून घेऊ. तर हे सगळे जेवढे वर्ब आहेत हे आपल्या डेली रुटीन मध्ये झाले. इतर जे कुठले असेल काय करायचं, त्याचा आपल्याला अर्थ माहित पाहिजे, जेणेकरून काय होतील, आपल्याला सेंटेन्स असतील ते आपल्याला कळून जातील. ठीक आहे, आपण थांबूया येतो.